नुसत्या सुगंधानेच खावासा वाटणारा अगदी कमीत कमी मसाले वापरून असा व्हेज पुलाव तुम्ही देखील नक्की करून बघा। तर नमस्कार मंडळी, मी प्रतीक्षा पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपल्या लंबोदर किचनमध्ये खूप 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 मनापासून स्वागत। तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आले व्हेज पुलावची रेसिपी। तर बनवायला खूप सोपं आहे आणि अगदी झटपट बनतो। तर हा पुलाव बनवताना मी तुम्हाला खूप साऱ्या टिप्स सांगितल्या आहेत, त्यामुळे आपला जो व्हेज पुलाव आहे तो अगदी मोकळा सुटसुटीत बनतो। तर चला तर मग मंडळी, आता वेळ न घालवता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी 1 वाटी बासमती तांदूळ घेतला आहे। तुम्हाला जर जास्त प्रमाणात पुलाव बनवायचा असेल तर तुम्ही तांदळाची क्वांटिटी वाढवू शकता। तर 1 वाटी तांदळामध्ये 2 ते 3 लोक आरामात जेवतात। तर हा तांदूळ आपण स्वच्छ 2 ते 3 वेळा धुवून घ्यायचा आहे, त्यामुळे यावरती जे काही पावडर धूळ वगैरे असते ती निघून जाते। तर बासमती तांदळाऐवजी तुम्ही कोणताही दुसरा तांदूळ वापरू शकता, कोलम असो किंवा तुकडा तांदूळ असो, अगदी कोणताही घेतला तरीही चालेल। तर तांदूळ इथे मी 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घेतले। आता आपण यावरती पाणी घालून घ्यायचं आहे आणि हा तांदूळ आपण 15 ते 20 मिनटं असाच भिजत ठेवणार आहोत, त्यामुळे अगदी छान असा आपला पुलाव तयार होतो। तर इथे बघा 20 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता तांदूळ छान असा हा भिजला गेला आहे। तर आता आपण या भिजलेल्या तांदळाचा पुलाव तयार करूया। तर इकडे मी लो गॅसवरती कढई गरम करण्यासाठी ठेवले। कढई हलकीशी गरम झाली की यामध्ये आपण 1 चमचाभर तूप घालूया। तुपाऐवजी तुम्ही तेल देखील वापरू शकता, पण पुलावमध्ये तुपाची चव खूपच छान लागते। तूप हलकंसं गरम झालं की यामध्ये काही खडे मसाले देखील घालू। तर इथे मी 3 ते 4 लवंग घेतले, त्याचबरोबर 2 हिरवी वेलची, 1 छोटा दालचिनीचा तुकडा आणि 1-2 तमालपत्र। तर हे आपण थोडंसं परतून घेऊया तुपावरती। त्याचबरोबर इथे मी 3 ते 4 हिरव्या मिरच्या देखील घालते, त्याचबरोबर 1 चमचा जिरे, आणि हे देखील आपण अर्धा मिनिट चांगलं तुपामध्ये भाजून घेऊया। तर जिरे छान असे फुलले की यामध्ये आपण 1 चमचा आले लसणाची पेस्ट घालायची। पुलावमध्ये आले लसणाची पेस्ट थोडी जास्त घालायची, त्यामुळे त्याची जी चव आहे ती खूप छान लागते। तर हे देखील आपण छान असं परतून घेऊया। तर इथे आलं आणि लसणाची पेस्ट देखील छान भाजली गेले। तर आता यामध्ये आपण काही भाज्या घालणार आहोत। तर इथे मी अर्धी वाटी ताजं मटार घेतले, त्याचबरोबर अर्धी वाटी गाजर, तुमच्याकडे ज्या कोणत्या भाज्या असतील त्या देखील तुम्ही यामध्ये घालू शकता। तर हे आपण 1 ते 1.5 मिनिटं चांगलं भाजून घेऊया, त्यामुळे भाज्या ज्या आहेत ते छान अशा मऊ होतील। तर आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे अर्धा चमचा काळी मिरी पूड, त्याचबरोबर अर्धा चमचा गरम मसाला। गरम मसाला नाही घातला तरीही चालेल, कारण आपण यामध्ये खडे मसाले घातलेत। मसाले अर्धा मिनिट भाजून झाले की यामध्ये आपण जो भिजवून घेतलेला तांदूळ होता तो घालूया। तर तांदळामधलं मी सगळं पाणी निथळून घेतले। तर हे आपण छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे। तर पाण्याची कन्सिस्टन्सी लक्षात ठेवायची, जेवढं आपण तांदूळ घेतले त्याच्या 2.5 पट आपल्याला पाणी घालायचं आहे। म्हणजे मी इथं 1 वाटी तांदूळ घेतलेलं, त्यासाठी ते मी 2.5 वाट्या पाणी घालते। त्याचबरोबर चवीपुरतं मीठ घालू आणि हे व्यवस्थित एकदा हलवून घ्यायचं। जर तुम्ही कुकरमध्ये पुलाव बनवणार असाल तर 1 वाटी तांदळासाठी 1.5 वाटी पाणी घालायचं, अगदी पुरेसं होतं। तर आता आपण याला झाकण लावून 4 ते 5 मिनटं हा पुलाव मंद गॅसवरती शिजवून घेऊया। तर 4 ते 5 मिनटं झालेले आहेत। आहा, काय दिसतोय हा पुलाव! तर एकदा आपण हलवून बघू। तर हलकासा मला इथे कच्चा वाटतोय आणि पाणी देखील थोडंसं आहे। तर अजून एकदा आपण यावरती झाकण ठेवून 1-2 मिनटं हा पुलाव असाच शिजवून घेऊया। तर इथे आपला हा गरमागरम व्हेज पुलाव तयार झाला आहे। काय मस्त दिसतोय हा पुलाव!
तर एकूण मला 6 ते 7 मिनटं लागलेत हा पुलाव शिजवण्यासाठी. जर तुम्ही कुकरमध्ये बनवणार असाल तर तो अगदी झटपट बनतो. तर अगदी मोकळा, सुटसुटीत आणि पांढरा शुभ्र असा हा पुलाव आपला तयार आहे. तर आता हा गरमागरम पुलाव आपण सर्व करूया. तर हा जो पुलाव आहे तुम्ही जर कोशिंबीरसोबत खाल्लात तर आहा कमाल लागतं. रात्रीच्या जेवणामध्ये जर तुम्हाला कंटाळा आला असेल तर असा व्हेज पुलाव तुम्ही देखील नक्की करून बघा, नक्कीच तुम्हाला आवडेल. हा जो पुलाव आहे तो दिसायला जेवढा कलरफुल आणि मस्त दिसतोय ना, तेवढाच खायला चविष्ट लागतो. तर आजची माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा. तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.